अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धावर खूप खूप मनापासून स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्रावणी पौर्णिमेला आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या। आता बघा, श्रावण हा संपूर्ण महिना तसा खूप महत्त्वाचा आहे सेवेसाठी, कारण की श्रावण महिन्यातला प्रत्येक दिवसाला एक वेगळं असं महत्त्व आहे। प्रत्येक दिवस हा खास असतो आपल्या सेवेसाठी, उपासनेसाठी। आणि त्यातल्या त्यात श्रावण महिन्यातली पौर्णिमा म्हटलं की अजूनच खास आहे, कारण की या दिवशी आपल्याला आपल्या कुलदेवीसाठी, आपल्या गुरूंसाठी, माता लक्ष्मीसाठी, भगवान विष्णूंसाठी सेवा करायची असतात। पौर्णिमा काळ हा माता लक्ष्मीच्या सेवेसाठी, भगवान विष्णूच्या सेवेसाठी, कुलदेवीच्या आणि गुरूंच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ असतो। त्यामुळे दर पौर्णिमेला तर आपण सेवा करतोच, पण त्यातल्या त्यात बघा, आता ही श्रावणी पौर्णिमा आहे, त्यामुळे ही पौर्णिमा कोणीही चुकवायची नाही। जरी तुम्हाला बसून सेवा करणं शक्य होत नसेल तर तुम्ही फक्त नामस्मरण करू शकता आपल्या गुरूंचं, आपल्या कुलदेवीचं, भगवान विष्णूंचं, माता लक्ष्मीचं, तरीसुद्धा ती खूप मोठी सेवा आहे। ज्या मी तुम्हाला हा सेवा शेअर करणार आहे त्या सेवा करणं तुम्हाला जर शक्य असेल तर नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। त्यातल्या जेवढ्या तुम्हाला सेवा जमतात तेवढा नक्कीच करण्याचा प्रयत्न करा। बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे श्रावणी पौर्णिमेला राखी पौर्णिमा असते, रक्षाबंधन असतं। या दिवशी बहीण आपल्या भावाला राखी बांधते। आता यावर्षी रक्षाबंधनचा खूप मोठा संभ्रम निर्माण झाला आहे की राखी कधी बांधावी, त्याचबरोबर भद्रा काळ कधी आहे, राहू काळ कधी आहे, आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे चंद्रग्रहण आहे या दिवशी। मग राखी बांधण्याचा शुभमुहूर्त कोणता आहे ही संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे। तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर अवश्य बघा, त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रश्न उरणार नाही आणि तुम्हाला शुभ मुहूर्तसुद्धा दिलेले आहे। त्याच वेळेत आपल्या भावाला राखी बांधण्याचा प्रयत्न करा। आता आपल्या आजच्या व्हिडिओकडे आपण वळूया। बघा, तर आपल्याला श्रावणी पौर्णिमेला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत तर सगळ्यात महत्त्वाचं बघा, पौर्णिमा तिथी कधी सुरू होते। पौर्णिमा तिथी ही गुरुवारी म्हणजे उद्या गुरुवारी सकाळी 9:09 पौर्णिमा तिथी सुरू होत आहे, तर ती शुक्रवारी 9:49 असते। तर अर्थातच बघा, उद्या दिवसभर पौर्णिमा असणार आहे आणि त्यातल्या त्यात शुक्रवारी उद्या तिथीनुसार शुक्रवारी पौर्णिमा घालत जाते, ती सूर्याने पाहिली तिथी असते। श्रावणी पौर्णिमेची सेवा करण्यासाठी तुम्हाला 2 दिवस असणार आहे, एक गुरुवार आणि शुक्रवार। या दोन्ही दिवसांमध्ये तुम्ही टप्प्याटप्प्याने सेवा करण्याचा प्रयत्न करा। आता अर्थातच शुक्रवारी बऱ्याच महिला या गावी जाणार असतील, माहेरी जाणार असतील, किंवा बऱ्याच महिलांना कामंसुद्धा असतात रक्षाबंधनचे, पण बघा, जेवढ्या तुम्हाला जमतात ना तेवढं तुम्ही सेवा करू शकता। आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला करायचे आहेत। मी नाही म्हणणार की तुम्ही एवढ्याच करा तेवढ्याच करा, पण तुम्हाला जेवढ्या शक्य होतील तेवढ्या करण्याचा प्रयत्न करा। आता सगळ्यात महत्त्वाचं, आपल्याला या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत तर बघा, तुम्हाला या दिवशी कुलदेवीची सेवा करायची। पौर्णिमा काळ हा कुलदेवीच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वाचा काळ आहे आणि आपल्या कुलदेवी सेवा आपल्याला विसरून जमणार नाही, कारण की कुलदेवी ही आपल्या कुळाचं रक्षण करत असते। कुलदेवीची सेवा आपल्याकडनं घडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। इतर तुमच्याकडनं सेवा घडो किंवा ना घडो, पण कुलदेवीची सेवा घडणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। आणि आपल्याला सर्वात शीघ्र पावणारे देव म्हणजे आपले कुलदेवी असतात, कारण की त्यांची सेवा आपण पिढ्यानपिढ्या करत आलेलो असतो। आणि म्हणूनच लक्षात घ्या की आपल्या आयुष्यातली संकट टाळण्यासाठी, आपल्या आयुष्यातल्या अडचणी दूर करण्यासाठी कुलदेवीची सेवा करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। तर म्हणूनच उद्या तुम्हाला म्हणजे श्रावणी पौर्णिमा तुम्हाला कुलदेवीची तुम्हाला जमेल तशी सेवा करायची। आता कोणती सेवा तुम्ही करू शकता तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, कुलदेवीच्या सेवेमध्ये येतं ते म्हणजे दुर्गा सप्तशती पारायण। तर या ग्रंथास तुम्हाला जमलं तर नक्कीच पारायण करण्याचा प्रयत्न करा। तुम्ही एका बैठकीमध्ये तुम्हाला हे पारायण करायचं असतं। स्त्रियांनी साडी घालून, कपाळी कुंकू लावून, हातात काचेच्या बांगड्या, त्याचबरोबर गळ्यात मंगळसूत्र घालून तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा असतो। आणि हा ग्रंथ संपूर्ण वाचायला आपल्याला 1.5 ते पावणे 2 तास लागू शकतात, किंवा तुम्ही नवीन असाल तर तुम्हाला त्याहीपेक्षा जास्त वेळ लागू शकतो। आता दुर्गा सप्तशती या ग्रंथामध्ये आपल्याला दिव्या कवचांपासून ते शेवटी शमन स्तोत्र आहे, हा संपूर्ण ग्रंथ आपल्याला वाचायचा असतो। त्यानंतर बघा, आता ज्यांना हा ग्रंथ वाचणं शक्य नाही किंवा ग्रंथाचं पारण करणं शक्य होत नाही, तर अशा सेवेकऱ्यांनी तुम्ही उद्या सिद्धकुंजिका स्तोत्राचं जमेल तितके पाठ तुम्ही करू शकता। सिद्धकुंजिका स्तोत्र नावातच सिद्ध आहे। हे स्तोत्र भगवान शंकरांनी माता पार्वतीला म्हणून दाखवलं होतं आणि एक यशाची गुरुकिल्ली आहे हे स्तोत्र म्हणजे। आणि हे स्तोत्र जे नित्यनेमाने पठण करतात त्यांना याचा अनुभव आहे। तुम्ही सुद्धा नक्की घेऊन बघा। सिद्धकुंजिका स्तोत्र हे आपल्याला उद्या पठण करायचं आहे। ज्यांना दुर्गा सप्तशती पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी नक्कीच सिद्धकुंजिका स्तोत्राचं पठण करायचा प्रयत्न करा।
आता हे स्तोत्र तुम्ही तुमच्या इच्छेनुसार 3, 5, 7, 9 किंवा 11 वेळेस तुम्ही पठण करू शकता. नाही जास्त वेळ शक्य तर किमान एकदा तरी पठण करण्याचा प्रयत्न करा. जे सेवेकरी दुर्गा स्तोत्राचे पारण करणार आहेत त्यांनी सुद्धा किमान एकदा सिद्धपुंजिका सुद्धा पठण करण्याचा प्रयत्न करा. आता बघा त्यानंतरची पुढची सेवा 99 मंत्राचा आपल्याला जप करायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे. तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या, महाकाली असेल, महालक्ष्मी असेल, महासरस्वती असेल किंवा राजराजेश्वरी म्हणजेच रेणुका माता असेल, तुळजाभवानी असेल, महालक्ष्मी असेल किंवा सप्तशृंगी माता असेल किंवा तुमची अन्य इतर कुठलीही कुलदेवी असेल तरीसुद्धा तुम्ही ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या 99 मंत्राचा तुम्ही जप करू शकता. आता हा जप तुम्ही 1 माळ करा, 3 माळ करा, 5 करा, 7 करा किंवा 11 करा. हे तुमच्या इच्छेनुसार आहे, तुम्हाला जमेल तशी सेवा तुम्हाला करायची. त्यानंतर कुंकुमार्चन. किमान एकदा तरी श्री सूक्ताचं पठण करत करत आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. कुंकुमार्चन करणं म्हणजे कुंकवाचं अर्चन करणं, कुंकवाने आंघोळ घालणं आणि ही सेवा लक्ष्मी प्राप्तीसाठी त्याचबरोबर आपलं सौभाग्यवृद्धी होण्यासाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाची तेवढीच प्रभावी सेवा आहे. तर जर तुम्हाला 16 वेळेस श्री सूक्त पठण करणं शक्य असेल तर नक्कीच 16 वेळेस श्री सूक्त पठण करत करत कुंकुमार्चन करा. नाही शक्य तर किमान एकदा तरी श्री सूक्ताचं पठण करत करत तुम्हाला कुंकुमार्चन करायचं आहे. त्यानंतर बघा आता या झाल्या आपल्या कुलदेवीच्या सेवा. यातील तुम्हाला जेवढ्या जमतात तेवढ्या तुम्ही सेवा करण्याचा प्रयत्न करा. त्याचबरोबर आता बघा आपल्या गुरूंसाठी आता श्रावणी पौर्णिमा म्हटलं, पौर्णिमा काळ म्हटलं का गुरूंसाठी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा काळ आहे. आता आपल्या गुरूंसाठी तुम्ही उद्या सेवा करू शकता. गुरूंच्या सेवेमध्ये काय करावं तर अर्थात तुम्ही श्री स्वामी चरित्र सारामृत कधी तुम्ही संपूर्ण पारायण करू शकता. ज्यांना संपूर्ण पारायण करणं शक्य होते त्यांनी नित्य सेवेमध्ये आपले जे काही क्रमशातील अध्याय सुरू असतील, तुमचे जे काही अध्याय सुरू असतील ते तुम्ही पठण करा. त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ या मंत्रास तुम्हाला नामस्मरण करायचं आहे. 11 माळी घेणं शक्य असेल तर नक्कीच घ्या. नाही शक्य होत तर अखंड तुम्ही चालता बोलता फिरता कुठेही तुम्ही कुठलंही काम करता तुम्ही श्री स्वामी समर्थ या मंत्रास जप करू शकता. त्यानंतर बघा तारक मंत्र पठण करणं असेल किंवा गुरुक्षेत्र 14वा अध्याय 18वा अध्याय पठण करणं असेल तर या ज्या काही सेवा आहेत तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्ही उद्या गुरुवार आणि परवा शुक्रवार या दोन्ही दिवशी तुम्ही तुमच्या इच्छेने तुम्ही करू शकता. टप्प्याटप्प्याने तुम्ही आज गुरूंसाठी सेवा करा, उद्या कुलदेवीसाठी सेवा करा. म्हणजे तुमच्या इच्छेनुसार आहे की तुम्हाला सेवा कशा करायच्या आहेत, कधी करायच्या आहेत, तुम्ही टप्प्याटप्प्याने सगळ्या सेवा करू शकता. त्यानंतर बघा पुढची सेवा आहे ती म्हणजे भगवान विष्णूंसाठी आणि माता लक्ष्मीसाठी सगळ्यात प्रभावी सेवा ती म्हणजे सत्यनारायण सेवा. आता सत्यनारायण कधी करावं हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो सगळ्यांना की पौर्णिमेचं सत्यनारायण नेमकी कधी करावं. बघा पौर्णिमेचं सत्यनारायण आपण शक्यतो पौर्णिमा काळामध्ये करत असतो. पौर्णिमा काळ हा गुरुवारी बघा सकाळी पौर्णिमा सुरू होणार आहे 9:09 तर ती शुक्रवारी 9:48 असणार आहे. तर अर्थातच तुम्हाला गुरुवारी संध्याकाळी प्रदोष काळामध्ये तुम्हाला सत्यनारायण सेवा करायची आहे. ज्यांना गुरुवारी जमणार नाही त्यांनी शुक्रवारी सुद्धा तुम्ही सत्यनारायण सेवा करू शकता. कारण की अर्थात शुक्रवारी ती तिथी सूर्याने पाहिली असल्यामुळे ती उद्या तिथीनुसार पौर्णिमा दिवसभर ग्राह्य धरली जाते आणि म्हणूनच तुम्ही त्या दिवशी सुद्धा प्रदोष काळामध्ये सत्यनारायण सेवा करू शकता. त्यानंतर बघा पुढची सेवा आहे ती म्हणजे विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र पठण करायचं आहे. आता बघा विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र म्हणायला 20-25 मिनटं लागतात. जर तुम्हाला पठण करणं शक्य झालं नाही तर तुम्ही अशा वेळेस यूट्यूबवर लावून द्या, तुम्ही श्रवण करा तरीसुद्धा तुम्हाला त्याचं फळ मिळणार आहे. श्रवण जरी केलं तरीसुद्धा नक्कीच तुम्हाला त्याचं फळ मिळेल. जरी पठण करणं शक्य नसेल तरीसुद्धा तुम्ही श्रवण करू शकता. त्याचबरोबर बघा आता विष्णू सहस्त्रनाम पठण करणं तुम्हाला शक्य नसेल तर अशा वेळेस तुम्ही एकश्लोकी विष्णू सहस्त्रनाम पठण करू शकता. नमो अनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाक्षी शिरोरुबाहवे सहस्रनामणे पुरुषाश्वते सहस्रकोटी युगधरणे नमः. हे एक श्लोकी विष्णू सहस्रनाम आहे ते तुम्हाला पठण करायचं आहे. 11 वेळेस केलं तर अतिशय उत्तम असणार आहे. नाही 11 वेळेस शक्य 1 वेळेस करा, 3 वेळेस करा, 5 वेळेस करा तुमच्या इच्छेनुसार. आता बघा त्याचबरोबर तुम्ही माता लक्ष्मीसाठी लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीच्या विद्महे विष्णू पत्नीच्या धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात. विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. कुबेर मंत्र ओम वैष्णवाय स्वाहा ओम श्रीम ओम ह्रीम श्रीम ह्रीम क्लीम श्रीम क्लीम श्री वित्तेश्वराय नमः. हे जे काही मंत्र आहे तुम्ही आपल्या इच्छेनुसार तुम्ही 16 वेळेस किंवा तुम्ही 1-1 माळ सुद्धा जप करू शकता. तर आपल्या इच्छेनुसार या सगळ्या सेवा आहेत ज्या तुम्हाला करायच्या आहेत. 2 दिवसामध्ये तुम्ही ह्या सेवा कधीही करा.
कितीही संख्येमध्ये करा, तुम्हाला जेवढ्या संख्येमध्ये या सेवा करणं शक्य असेल तेवढ्या वेळेस तुम्ही करू शकता, काहीच हरकत नाही. शेवटी आपला श्रद्धाभाव महत्त्वाचा असतो. आपण जी काही तोडकी मोडकी सेवा करतो त्यामध्ये विश्वास असणं, ती मनापासून घडणं हे महत्त्वाचं आहे. आपण सेवा किती करतो त्यापेक्षाही जास्त आपण ती किती मनापासून करतो याला जास्त महत्त्व आहे. आपल्या इच्छेनुसार, आपल्या यथाशक्तीनुसार आपल्याला सेवा करायची आहे, तर नक्की करण्याचा प्रयत्न करा. तर चला, झालेली सेवा मी स्वामींनी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते. तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.